Hello students, uh, welcome to 40th lecture of refrigeration and air conditioning. Uh, Now we are going to study the chapter that is air conditioning system. Yesterday we had discussed about the central air conditioning system, okay, and working of central air conditioning system. We divided that central air conditioning system in three groups. That is, first one, that is vapor compression system. Second one, that is the कंडेन्सिंग युनिट. ओके, म्हणजे वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम जी आहे त्याच्यामधला जो कंडेन्सर आहे तो वॉटर कोल्ड कंडेन्सर असेल आणि त्या वॉटरचं सर्किट जे आहे ते आपण पाहिलं. आणि तिसरं जे सिस्टीम होती त्याच्यामध्ये ती चिलिंग वॉटर सिस्टीम. जे वेपर कॉम्प्रेशन सिस्टीमचा जो इव्हॅपरेटर आहे त्याच्यामध्ये वॉटर काय केलं जात होतं, चिल केलं जात होतं. आणि ते चिल्ड वॉटर एअर कंडिशनिंग करण्यासाठी किंवा टेम्परेचर एअरचं कमी करण्यासाठी, हीट रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करत होतो, यूज करत होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, याच्यामध्ये एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये आपण डक्ट्स बघितले, वेरियस टाईप्स ऑफ डक्ट्स बघितलेले आहेत, त्याचे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे अकॉर्डिंग टू क्रॉस सेक्शन ऑफ डक्ट, अकॉर्डिंग टू टाईप्स ऑफ एअर इट कॅरीज, ओके, अकॉर्डिंग टू वेलॉसिटी ऑफ फ्लो इन डक्ट, अकॉर्डिंग टू प्रेशर in duct, then loop perimeter duct, then radial perimeter duct, then extended plenum type duct system that we have discussed, and selection of duct. Okay, that is, in conventional system duct may be laid in basement or in fall ceiling. Outlets may be ceiling or wall type. High velocity system is used in multi room buildings. Multi room building असेल त्या ठिकाणी हाय वेलॉसिटी सिस्टीम जी आहे ती यूज केली जात होती. एक्सटेंडेड प्लेनम टाईप डक्ट जो आहे एल शेप्ड बिल्डिंगमध्ये यूज केला जातो. लूप पेरिमीटर सिस्टीम जी आहे दॅट इज यूज्ड फॉर लार्ज हॉल्स. अँड रेडियल पेरिमीटर सिस्टीम विच इज यूज्ड इन दी सिमेट्रिकल बिल्डिंग्स as we discussed yesterday. Okay, now what are the precautions to be taken while designing the duct or installing the duct? First precaution is length of duct should be as short as possible. कारण डक्टची लेंथ जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये लॉसेस जे आहेत ते वाढणार आहेत. कोणते लॉसेस वाढतील? फ्रिक्शनल लॉसेस वाढतील. त्याच्यानंतर हीट कॅरी होणार आहे किंवा हीट ट्रान्सफर होणार आहे ॲटमॉस्फिअरला. ओके, दॅट इज द थिंग. दॅट्स वाय द लेंथ ऑफ दिस डक्ट शुड बी ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. डक्ट मस्ट बी मेड एअर टाईट टू अवॉइड एअर लिकेज. एअर लिकेज अवॉइड करण्यासाठी दॅट डक्ट शुड बी एअर टाईट ऑर लीक प्रूफ. डक्ट मस्ट बी प्रॉपरली इन्सुलेटेड. इन्सुलेशन जे आहे डक्टवरती केलेलं ते प्रॉपरली असायला हवं, so that there will be no any heat transfer between the conditioned air and the atmosphere. Okay, duct must be well supported and properly branched. That should be well supported. म्हणजे वॉलवरती जर आपण माउंट केलेला असेल तर त्याला व्यवस्थित सपोर्ट असला पाहिजे, किंवा सिलिंगवरती जर माउंट केलेला असेल तर तोही सपोर्ट व्यवस्थित असायला हवा. डक्ट मस्ट बी प्रोव्हाइडेड विथ ॲडेक्युट ओपनिंग्स फॉर इन्स्पेक्शन अँड क्लिनिंग. म्हणजे आपल्याला जर इन्स्पेक्शन आणि क्लिनिंग करायचं असेल, मेंटेनन्स करायचं असेल तर त्या ठिकाणी ओपनिंग्स ठेवायला हव्यात. ओके, प्रॉपर एल्बोज मस्ट बी यूज्ड टू रिड्यूस फ्रिक्शन. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फ्रिक्शनल लॉसेस. ओके, आणि एल्बोज जे आहेत ते प्रॉपर असायला हवेत जेणेकरून फ्रिक्शनल लॉसेस जे आहेत ते काय होतील, रिड्यूस होतील. म्हणजे एअर ज्यावेळी डक्ट थ्रू पास होणार आहे त्यावेळी डक्टचं मटेरियल, इनर सरफेस, ओके, आणि एअर याच्यामध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. ते फ्रिक्शनल लॉसेस आपल्याला कमी करायला हवेत. दॅट्स वाय प्रॉपर एल्बोज मस्ट बी यूज्ड. म्हणजे ज्या ठिकाणी शार्प कॉर्नर असतील असे शार्प कॉर्नर काय करायला पाहिजेत, अवॉइड करायला पाहिजेत. प्रॉपर एल्बोज जे आहेत ते यूज केले पाहिजेत. सडन चेंज इन क्रॉस सेक्शन शुड बी अवॉइडेड. ओके, क्रॉस सेक्शन जो असेल त्याच्यामध्ये सडन चेंज जो आहे तो आपण काय करायला पाहिजे, अवॉइड केला पाहिजे. तेही आपण बघणार आहोत. ऑल लॅप जॉईंट मस्ट बी इन
इन द डिरेक्शन ऑफ एअर फ्लो. लॅप जॉईंट जे आहेत ते एअर फ्लोच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये चालणार नाहीत, तर ते डिरेक्शन ऑफ एअर फ्लोमध्ये असतील तर लॉसेस आपले काय होणार आहेत, कमी होणार आहेत. अँड कॅनव्हास ऑर ॲस्बेस्टॉस मस्ट बी यूज्ड ॲट फॅनच्या ठिकाणी कॅनव्हास किंवा ॲस्बेस्टॉस काय केलं पाहिजे, यूज केलं पाहिजे. ओके, नाव the next point, okay, which we are going to study, that is losses in duct. Losses in duct. Now, which are the losses occurred in duct? First one, that is surface friction loss. Okay, then there are so many dynamic losses. Loss due to enlargement of pipe. Okay, loss due to sudden contraction, pressure losses in elbow and bend. Okay, now first one, that is surface friction loss. Now for carrying smooth operation of any air conditioning system is depend upon the sufficient circulation of air in the air conditioning space. Pressure is lost due to the friction between the moving particle of air and the internal surface of the duct. When the pressure loss occurs in a straight duct, that is friction loss. तर बघा, एअर ज्यावेळी मूव्ह होणार आहे, फॉरवर्डली मूव्ह होणार आहे पाईप थ्रू, त्यावेळी स्ट्रेट पाईप असेल तर एका एंडपासून दुसऱ्या एंडला जर आपल्याला प्रेशर लॉस दिसत असेल तर त्या ठिकाणी तो प्रेशर लॉस कशामुळे असेल, ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन एअर पार्टिकल्स अँड इनर सरफेस ऑफ दी दॅट ट्यूब ऑर डक्ट. डक्टचा इनर सरफेस आणि याचे एअर पार्टिकल्स याच्यामध्ये जे फ्रिक्शन असणार आहे, ओके, तर त्या फ्रिक्शनमुळं काय होणार आहे, लॉस होणार आहे, दॅट इज फ्रिक्शनल लॉस. ओके, नाउ फ्रिक्शनल लॉस दॅट इज calculated as HF is equal to FL phi square divided by twice GD. Okay, where HF, that is pressure loss due to friction, where L V square, L is the length of the duct, D is the inside diameter of the duct, V is the velocity of air in duct, G is the gravitational acceleration, and F is the coefficient of friction. And from this we can calculate the surface friction loss. Okay, now next, loss due to change in the direction. Okay, or loss due to sudden contraction. म्हणजे समजा एअर फ्लो होते. ओके, एअर फ्लो होत असताना समजा प्लेन स्ट्रेट पाईप आहे, याच्यातून जर फ्लो होत असेल तर फक्त काय होणार आहे, एअर सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जी येणार आहे त्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर फक्त फ्रिक्शनल लॉसेस होतील. ओके, नाव इफ देर इज अ सडन कॉन्ट्रॅक्शन, बघा या ठिकाणी पाईपचा जो डायमीटर आहे तो डायमीटर आणि या ठिकाणी डायमीटर जो आहे तो डायमीटर, हा डायमीटर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. लार्ज डक्ट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी स्मॉल डक्ट आहे. अँड ड्यू टू द साइज रिडक्शन, ओके, दॅट इज कॉल्ड एज sudden contraction. When the air flowing and having a sudden or abrupt contraction, the eddies are formed. We can see over here, eddies are formed. Okay, at the shoulders of the large section, and beyond the entry at the smaller section, forming a vena contracta. That will form a vena contracta. And the loss of pressure due to sudden contraction is not due to the contraction itself, but it is due to the
sudden enlargement of flow area from vena contracta to the section of smaller duct. Now, to reduce the losses due to sudden contraction, okay, we can use the duct with gradual contraction. We can use the duct with gradual contraction. Now, gradual contraction means what? We can see gradual contraction. Okay, over here we can provide a transformation piece over here. Okay, this will be the transformation piece to reduce the contraction. Instead of sudden contraction, या ठिकाणी सडन कॉन्ट्रॅक्शन आहे, त्यामुळे इथं काय होतं, ईडीज फॉर्म होतात. ओके, याच्याऐवजी आपण या ठिकाणी काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन पीस जो आहे तो यूज करणार आहे, सो दॅट देअर विल बी नो एनी ईडीज फॉर्म अँड देअर विल बी द लॉस will get reduced. Okay, this is the method to reduce the loss due to sudden contraction. Now next, loss due to sudden enlargement. Loss due to sudden enlargement. Now over here we can see this is the smaller duct, this is the larger duct. Okay, when air will flow from smaller duct to larger duct, okay, again eddies will form. Okay, and due to that loss in the velocity that will get occur, loss in the velocity that will get occur. Okay, now to reduce that loss, okay, we can use a transformation piece in between. Okay, and we can use the method of gradual enlargement, so that air will flow. Okay, and there will be no any eddy formation. Okay, eddies या ठिकाणी ज्या फॉर्म होतात त्या होणार नाहीत आणि लॉस जो आहे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. This is the loss due to enlargement, and to reduce that loss, okay, we can use transformation piece in between the two different diameter ducts. Okay, now loss due to elbows. Loss due to elbows, that will be a pressure loss because there will be change in the direction of the air. एअरचा जे डिरेक्शन असेल बघा, या ठिकाणी समजा स्ट्रेट पाईप आहे आणि या ठिकाणी मला हॉरिझॉन्टल पाईपला हे अटॅच करायचे आहे, तर या ठिकाणी जर या ठिकाणी शार्प कॉर्नर्स असतील असे, तर एअर इथं काय होईल, स्ट्राईक होईल आणि मगच काय होईल, राईट साईडला फ्लो होईल. इन्स्टेड ऑफ दॅट, ओके, वी कॅन यूज elbows over here. We can use elbows over here. Okay, तर elbows यूज केले तर थोडंसं काय होणार आहे, लॉसेस कमी होणार आहे. तरीही डिरेक्शन चेंज झाल्यामुळं एल्बोजमध्ये लॉस काय होणार आहे, या ठिकाणी वेलॉसिटीचा जो आहे त्या ठिकाणी लॉस काय होणार आहे. ओके, अँड टू मिनिमाइज the pressure loss in the bend, the splitters are generally used with aspect ratio that should be small. Okay, now over here we can see radius ratio and aspect ratio. Okay, now what is the aspect ratio? Aspect ratio, this is the ratio of the longer side to the shorter side of the duct. Longer side to the shorter side of the duct. Okay, that is the aspect ratio.
and radius ratio, that is the ratio between the center line of the curve of the elbow and the width. Okay, now radius ratio, that will be equal to R upon W, R upon W, that is the radius ratio, R upon W, that is the radius ratio. Okay, and aspect ratio, that is equal to W upon D, aspect ratio, that is equal to W upon D, that is the aspect ratio. Okay, now as aspect ratio increases, more metal surface is required for the duct for same cross sectional area. Thus higher aspect ratio increase not only the initial cost but also operating cost. हायर aspect ratio जो आहे तो काय करतो, इनिशियल कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्ट दोन्हीही काय करतो, वाढवतो. Therefore this ratio is most important factor in duct design, and aspect ratio should be as small as possible. And the radius ratio, that is the ratio between center line of the curve of the elbow and the width, that is R by W. An elbow with a radius ratio 1.5 is considered as standard elbow and should be used whenever possible. That should be equal to 1.5. Okay, this is about loss due to elbows. Now next, that is types of fans and blowers. Fans and blowers. Now fans and blowers that are play important role in the air conditioning system because there is need of flow of the air. As we have discussed, that is air conditioning, it is defined as it is the simultaneous control of temperature, humidity, motion and purity. Okay, now with that we have discussed temperature. Okay, to control the temperature we are using refrigeration system. To temperature humidity we are using humidifier and dehumidifier. Temperature, humidity, then filters are used to that is purity of the air, to maintain the purity of the air. And fans and blowers that are used to give motion to the air, that is the thing. Now fans and blowers, we can see the classification of fans and blowers. The fans or blowers are classified as centrifugal fan and axial fan. Okay, then centrifugal fan, that may be forward blade type, radial blade type and backward blade type. And axial flow fan, that is propeller type and tube axial type. Now we are going to discuss one by one. That is centrifugal fan. First one, that is forward blade type centrifugal fan. This is the figure of centrifugal fan. Centrifugal means what? That is away from the center. Okay, away from the center. When the any we can say, if we are जसं आपण बघितलेलं आहे की गोफण फिरवली जाते गोल. ओके, आणि गोल फिरवल्यानंतर ती सेंटरपासून अवेला म्हणजे सेंटरपासून बाहेरच्या बाजूला काय होत जाते, फिरत जाते. दॅट इज अवे फ्रॉम फोर्स ॲक्टिंग अवे फ्रॉम दी सेंटर. ओके, तर या ठिकाणी बघा
या ठिकाणी एअर जी आहे ती ॲक्झियली काय होईल, इन होईल. ॲक्झियली इन झाल्यानंतर एअर जी आहे ती काय होणार आहे, सेंट्रिफ्युगल फॅनमध्ये वेन्स ज्या असणार आहेत त्या वेन्स किंवा ब्लेड्स जे आहेत ते काय करणार आहेत, त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे एअरची ती काय करणार आहेत, वाढवणार आहेत आणि इथून ती काय होईल, एक्झिट होईल. ओके. Now centrifugal fans that are divided into three groups, or these has three types. First one, that is forward blade type centrifugal fan. Second one, that is radial blade type centrifugal fan. And third one, that is backward blade type centrifugal fan. Okay. Now first one, that is forward blade type centrifugal fan. म्हणजे या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फॅनमध्ये या ठिकाणी जे ब्लेड्स यूज केले असतील हे ब्लेड्स जे असतील दॅट विल बी इम्पेलरवर जे ब्लेड असतील ते काय असणार आहेत, फॉरवर्ड ब्लेड असणार आहेत. ओके. नाव since the forward blades are very shallow in depth, these for the diameter of housing, for the diameter of casing, we can say, air inlet opening more nearly approaches to that of impeller. This promotes a smooth flow of air into the rotating blade, which is increases the efficiency. And in the forward blade type centrifugal fans, okay, that its efficiency will get increased, but the problem is that the noise formed in the forward blade type centrifugal fans, that is more comparatively others. Okay. The capacity of the air delivered in forward blade type fans, that is more as compared to others, that is as compared to radial blade and backward blade type fan, the capacity is more. Okay. And this will operate at low speed. Okay. This is about the forward blade type centrifugal fan. Next, that is radial or straight blades. Okay. तर याच्यावरती काय असतील, स्ट्रेट ब्लेड्स असणार आहेत. नाव the blades run straight out from the central hub. Some fans have heavy steel blades with high structural strength. The number of blades on impellers have more than 8 or 10. Okay. Now these fans provide very high pressure at high speed. Okay. But the problem is that at higher speeds its blades may get damage. Okay. As these are the straight blades, that blades may get damage. That is the thing. And third one, that is backward blade type centrifugal fans. Okay. Now these blades must be operated at much higher speed of rotation than forward curve blade. कारण याचा जो फॉरवर्ड कर्व ब्लेड जे आहे याची डिलिव्हरी, एअर डिलिव्हरी जी आहे, कॅपॅसिटी जी आहे ती जास्त आहे. बॅकवर्ड ब्लेड जे आहेत त्याची एअर डिलिव्हरी जी आहे ती कमी आहे. त्याच्यामुळं हे हायर स्पीडला काय करावे लागतात, रोटेट करावे लागतात. अँड द टिप ऑफ द ब्लेड्स दॅट इज इन बॅकवर्ड डायरेक्शन. या ठिकाणी फॉरवर्ड ब्लेड म्हणजे या टाईपचे असतील आणि बॅकवर्ड ब्लेड म्हणजे या टाईपचे असतील. ओके. the number of blades on the impeller that may be 10 to 16 blades. Okay. And these are used in high capacity at constant speed with small changes in the power requirement. Now the noise formed from the backward blade type centrifugal fan, that will be less. Okay. That at higher speed also that will give us the less noise. That's of more or these types of centrifugal fans are used.
नाव नेक्स्ट दॅट इज ॲक्सियल फ्लो फॅन्स. ओके, तर आपण बघितलेलं आहे ॲक्सियल फ्लो फॅन्स, त्याच्यामध्ये प्रॉपेलर फॅन्स आहेत. ओके, ट्यूब ॲक्सियल फॅन आहे. तर या टाईपचा फॅन आपण पाहिलेला आहे. कुठं पाहिलेला आहे बघा, हॉटेल्स किंवा किचन जे आहेत त्या ठिकाणी आपण अशा टाईपचा फॅन पाहिलेला आहे. तर हे कशासाठी वापरलेले असतात, टू एक्झॉस्ट. आपण बघितलेलं आहे एक्झॉस्ट जे यूज्ड एअर जी आहे ती एक्झॉस्ट करण्यासाठी अशा टाईपचे फॅन आपण काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. प्रॉपेलर फॅन्स याची डायग्राम जर बघितली आपण तर अशी असेल. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी माउंटिंग रिंग्ज आहेत. ओके, माउंटिंग रिंग्स म्हणजे हे रिंग झाले. ओके, आणि एअर फ्लो जो आहे तो कसा होणार आहे, ॲक्झियली होणार आहे. ओके, या ठिकाणी मोटर असेल, हा शाफ्ट असेल. ओके, मोटर काय करेल, शाफ्ट रोटेट करेल. हे फॅनचे ब्लेड्स आहेत हे काय होतील, रोटेट होतील. आणि एअर जी आहे ती काय होणार आहे, या ठिकाणी एक्झॉस्ट होणार आहे. एअर जी आहे ती काय होणार आहे, एक्झॉस्ट होणार आहे. नाव दिस type of fan consists of propeller or disc type wheel which operates within the mounting ring. Mounting ring च्या मध्ये ते काय होईल, ऑपरेट होईल. The design of the ring surrounding the wheel is important because it prevents the air discharge from being drawn backward into the wheel around its periphery. The propeller fans are used only when the resistance to air movement is स्मॉल. एअर मोमेंटला रेजिस्टन्स स्मॉल असेल त्याच ठिकाणी काय केलं जातं, या टाईपचे फॅन्स काय केले जातात, वापरले जातात. अँड दे आर युजफुल फॉर दी व्हेंटिलेशन ऑफ लॅबोरेटरीज, बाथरूम्स, ओके, अँड किचन्स. ओके, या ठिकाणी प्रॉपेलर टाईप फॅन्स वापरले जातात. नेक्स्ट दॅट इज ॲक्झियल फ्लो फॅन्स. ओके, दॅट इज tube axial fans and vane axial fans. Okay, now tube axial fans. Okay, it consists of a propeller wheel housed in a simple cylinder. या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर हे सिंपल सिलेंडर आहे. ओके, या ठिकाणी बाहेर जे आहे ते सिंपल सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रॉपेलर व्हील जे आहे ते काय केलेलं आहे, माउंट केलेलं आहे. ओके, दी व्हील मे बी ड्रिवन एक्सटर्नली आयदर फ्रॉम इलेक्ट्रिक मोटर विदिन द सिलेंडर डायरेक्टली कनेक्टेड टू द शाफ्ट of may be driven through belt arrangement from the motor mounted outside the housing. म्हणजे बाहेर मोटर असेल आणि त्याच्यावरून बेल्टनं या फॅनचा जो शाफ्ट आहे तो रोटेट केला जाईल, किंवा याला डायरेक्ट काय केलं जाईल, याच्या शाफ्टला मोटर काय केली जाईल, अटॅच केली जाईल. ओके, नाउ द डिस्चार्ज फ्लो ऑफ दिस टाईप ऑफ फॅन इज स्पायरल पाथ. स्पायरल पाथ म्हणजे बघा, जसा आपला बोहरा होतो. ओके, तर या ठिकाणी एअर डिस्चार्ज जो आहे इकडून एअर सक्शन होईल. ओके, या ठिकाणी प्रॉपेलर आहे, हा जो प्रॉपेलर आहे हा प्रॉपेलर किंवा हा प्रॉपेलर आपण म्हणू शकतो. ओके, आणि इकडून एअर सक्शन होणार आहे आणि इकडं काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. तर ती डिस्चार्ज होत असताना दॅट विल बी विथ स्पायरल पाथ. ओके, म्हणजे जसा बोहरा असतो त्या पाथमध्ये एअर काय होते, डिस्चार्ज होते. त्याच्यामुळं एअर कंट्रोल करणं काय होतं, डिफिकल्ट होतं. ॲज द डिस्चार्ज follows the spiral path, okay, the control of air discharge that is difficult, but they are more efficient than the propeller fan. propeller fan पेक्षा हे जास्त काय आहेत, एफिशियंट आहेत. तर याचा जो स्पायरल पाथ आहे त्या ठिकाणी त्याला स्पायरल न होता रेग्युलर फ्लो होण्यासाठी याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेले आहेत. दॅट इज व्हेन ॲक्झियल फॅन. तर या ठिकाणी व्हेन ॲक्झियल फॅनमध्ये काय केलेलं आहे बघा, व्हेन ॲक्झियल फॅन आपण पाहू शकतो या ठिकाणी. तर याच्यामध्ये गाईड वेज दिलेले आहेत, या ठिकाणी गाईड वेज दिलेले आहेत. व्हेन द एअर विल फ्लो ओके फ्रॉम दिस डिरेक्शन, ओके,
guideways are provided so that the airflow will be regular, okay, or that will be in straight direction instead of spiral path, okay, that will be in the discharge will be in straight, or it will reduce the turbulence or spiral of the air. The efficiency of operation and the pressure characterized are better than the tube axial fan. These fans are particularly used for handling large volume of air at relatively low pressure. Relatively low pressure. Now this is about the axial fans. Now we will stop here, and in next lecture we will discuss about the grills and outlets of the air conditioning system. Thank you very much.